आणि आता बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान उपक्रम राबवला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता या महास्वच्छता अभियानाला गेटवे ऑफ इंडिया येथून प्रारंभ होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या द्वारे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत संपूर्ण स्वच्छता मोहीम देखील राबवली जाते आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान उपक्रम राबवला जाणार आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता या महास्वच्छता अभियानाला गेटवे ऑफ इंडिया येथून सुरुवात होणार आहे। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। संपत्तीचं प्रदर्शन न करता साधेपणाने राहा आणि जाहीरपणे वाद किंवा मतप्रदर्शन न करता नेत्यांकडे भूमिका मांडत आपापसातील मतभेद मिटवा, अशा सूचना आता देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर लोकसभा निवडणूक तयारीसाठी भाजप प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची शनिवारी बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये फडणवीसांनी या सूचना केलेल्या आहेत। दरम्यान अजित पवार यांना महायुतीसोबत घेण्याचा निर्णय अनेक भागातील नेते आणि कार्यकर्त्यांना पसंत पडलेला नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी शिवसेनेशी भावनात्मक तर राष्ट्रवादीसोबत धोरणात्मक युती असल्याचं स्पष्ट केलंय। आणि आता बुलेटिनमध्ये पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। आज राज्याला नवीन पोलीस महासंचालक मिळणार आहे। पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ आज निवृत्त होत आहेत, त्यामुळे सेठ यांचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे द्यायचा याचा निर्णय आज होणार आहे। तर सेवा ज्येष्ठतेनुसार या पदासाठी रश्मी शुक्ला, संदीप बिश्नोई, विवेक फणसळकर, प्रज्ञा सरवदे, जयजीत सिंह आणि सदानंद दाते यांचे प्रस्ताव सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवले होते। सध्या केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला महासंचालक पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत। मात्र शुक्ला यांना मुंबईचे पोलीस आयुक्त होण्यामध्ये सारस्य असल्याची चर्चा मंत्रालयामध्ये सुरू आहे।